मी तुमचा सबस्क्रायबर आहे. सबस्क्रायबर आहात? हां हो, रेग्युलर सबस्क्रायबर कायम सबस्क्रायबर अर्जंट करून टाकलं. हां तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो म्हटलं मी. हां काय सांगताय? हो, सगळे व्हिडिओ पाहतो टोटल. हां 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 केव्हापासून बघताय? काय झालं दोन महिने तरी झाले. होय का? हां हां तर काल तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता. हां की कोणतरी त्या गोव्याच्या मॅडम आहेत. 1975च्या काहीतरी त्यांना अर्जंट हे करायचं, घरचे त्रास देतात वगैरे असं तो व्हिडिओ होता. हां तो ते त्यांचं आता काय मला माहीत नाही आता काय झालं आहे त्यांचं ते. पण ते असं काय नाही आहे ते तसे कितीतरी लोक बघत आहेत आम्हाला. बरोबर खूप पाहतात लोक तुम्हाला. हो बऱ्यापैकी लोक बघत आहेत. फक्त जाहिरात द्यायची कुठे आहे? जाहिरात दिली की लगेच तुम्हाला कॉल येऊ लागतील. हो हो नाही मग त्या मॅडमचं वगैरे काय मिळू शकतो का कॉन्टॅक्ट नंबर? नाही नाही मी हे बघा मी कोणाचे कॉन्टॅक्ट देत नाही. तुम्हाला माहिती असेल तुम्ही बघताय. हां मी कोणाचे कॉन्टॅक्ट देत नाही किंवा मी 2 नंबरचं काम कुठलंही करत नाही. नाही 2 नंबरचं कामाचं नव्हे. तुमचं ते एक पण मी हे पाहिलं की आपण एका व्यक्तीशी तुम्ही संभाषण करत होतात. त्याच्यात तुम्ही म्हटलं होतं की आपण प्रत्येकाकडे संशयानं पाहायचं. हो बरोबर ना? बरोबर. तर मी काय म्हणतो हे आमचं साठी असतं. आम्ही काय आता म्हणजे हे बालिशपणावाले पोरं वगैरे वगैरे ते वेगळं असतं विषय. तसं काय नाही आहे. वृद्ध लोकांना बऱ्यापैकी फसवलं जातं आहे. वृद्ध लोकांची प्रॉपर्टी हडप करायला सोपी असते. आता मी तुमचा तो व्हिडिओ पण पाहिला. ती मुलींमधली बाई होती. तुम्ही त्याच्यावर चांगले कॉमेंट केले होते की तिला फ्लॅटवाला नवरा हवा आहे अमुक तमुक. फार म्हणजे तिची बरोबर तुम्ही तिचा उद्देश दाखवून दिला लोकांना. हो म्हणजे तिला फ्लॅटवाला पण हवाय, पेन्शनवाला पण हवाय. असं का तुम्ही मी म्हणतो गावडे साहेब तुम्ही तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता दुसरा. तुम्ही ओरस मध्ये होतात आणि तिथल्या रस्त्यांचा व्हिडिओ काढला होता. ते असंच केलं होतं पण हां बरोबर. मला एवढंच म्हणायचं की तुम्ही सिंधुदुर्ग मध्ये राहता का? त्याच्यावरती 2 दिवस पत्रकारांशी भांडत होतो मी. हो ना? पत्रकार म्हणतायत की सिंधुदुर्ग खूप सुंदर दिसतो. तर त्यांना सांगितलं म्हटलं जरा घराच्या बाहेर पाऊल टाका म्हटलं. तुम्ही घरातून स्वप्न बघू नका म्हटलं. घराच्या बाहेर पाऊल टाका. खूप काही दिसेल तुम्हाला अजून. हां तुम्ही अंगणाच्या बाहेर आलातच नाही. तुमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये सुंदरच आहे. तुम्ही कॉपी करून पास झालात. कॉपी करतात एकमेकांची. बरोबर ना. कारण काय एक पेपर घेतला की सगळ्या पेपरमध्ये त्याच बातम्या असतात. हां एक पेपर वाचायचा फक्त. मग सगळे पेपर वाचल्याचं समाधान आहे. फक्त हेडिंग वेगळं असतं. हां बातम्यांचंही आणि ह्याचं पण थोडंसं हेडिंग चेंज असतं. मला एक असं विचारायचं होतं. आपण वास्तव्याला म्हणजे कुडाळमध्ये वगैरे सिंधुदुर्गमध्ये मला साहेब भेटायचं नाही. मी युट्यूबर आहे. मला दिवसाला प्रचंड लोक बघतायत. जर भेटायचा पत्ता जर दिला ना साहेब तर माझं जीणं मुश्किल होणार आणि माझं काम कोण करणार? हां मला पैसा मिळत असेल तर मी भेटू शकतो. मी स्पष्ट मी बऱ्यापैकी सांगतोय. तुम्हाला बऱ्यापैकी पैसे देणार ना आम्ही. अहो 10,000 भेटायचे घेतोय. 10,000 भेटायचे घेतोय. देणार? केव्हा भेटूया सांगा. काम केलं ना तुम्ही. कामाचं नाही नुसतं भेटायचं सांगतोय. भेटायचं फक्त गप्पा मारणार मी 10,000. मग टाइमपास थोडा चाललाय माझ्याजवळ. मी हे बघा माझं काम कोण करणार? एक काम करा कोणतरी ना माणसं अशी घेऊन या. फुकट भेटूया आपण. फुकट बोलतो गप्पा मारतो. अशी माणसं घेऊन या जे माझं काम करतील. मी तुमच्याशी गप्पा मारतो. तुमच्या गाडीने फिरतो. तुम्ही ज्या हॉटेलमध्ये नेणार तुमच्या पैशाने खातो. तुम्ही काय घालाल ते खाणार. घालाल तिथे जिथे नेणार तिथे मी येणार तुमच्याबरोबर. एक दिवस तुम्हाला देतो संपूर्ण. आम्ही तुमची भेट घेणार म्हणजे आमच्या कामासाठी. मग ते तुमच्या कामासाठी येणार. माझ्या कामाचं काय? तुमच्या कामाचे मग पैसे देणार काम केल्यावर. किती पैसे देणार? 50,000. 50,000? हा रोज घ्या. चेक घ्या नाही तर कॅश घ्या. हो काय बोलताय काय? मी जाहिरात घेतो साहेब. मी जाहिरात घेतो. मी 2 नंबरचा व्यवसाय नाही करत. मी अजूनपर्यंत नाही केलाय. हा 2 नंबरचा व्यवसायच नाही. मी उभ्या जिंदगीत ऐका साहेब ही एवढी मोठी रक्कम मी उभ्या जिंदगीत घेतली नाहीये. मला हे बघा मला खुश होऊन देतात तो भाग वेगळा. तो विषय वेगळा. पण मी जे काम करतो ना त्यात ऐका साहेब मी समाधानी आहे माझ्या कामात.
तुम्ही जर मला बघताय ना तर तुम्ही तुमच्या डोक्यात कल्पना वेगळ्या आहेत. ॲक्च्युअल मला जर बघत आहात तुम्ही तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे समोरच्या माणसाचं नेचर काय आहे. मी कोणाला बोलणारा नाही आहे. मी जर मालमत्ता कमवायची झाली ना तर प्रचंड कमवली असती, समजलं ना. हां, मी लोकांशी बोलतो, लोकांना समजावतो, लोकांना फक्त सांगतो, पण लोकांना ते कळत नाही आहे मी नक्की काय करतोय ते. नाही पण प्लीज हे काम करा, आता तुमच्याशी माझं बोलणं झालंय ना, हे प्लीज कृपया ते तुमचे व्हिडिओ वगैरे बनवतात, ही व्यक्ती मला असं बोलली तसं बोलली असं प्लीज टाकू नका. कशाला? आपण कसं नाही असं प्लीज हे करू ना, आपण कसं स्थानिक आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग. काय सांगताय? तर हा म्हणजे आमच्या सिंधुदुर्गात पण आता ना, मी नोकरी पण सिंधुदुर्गात केली. हा सिंधुदुर्गात, तर म्हणून म्हटलं मग माझा तुम्हाला प्रॉब्लेम सांगितला असता, रिझल्ट तुमच्याकडे असतं. हो साहेब, ऐका माझ्या पटकन मनातून उतरलात केव्हा माहितीये, तुम्ही जे पैशाचं मोठं पॅकेज सांगितलं त्यावेळी. हे बघा, मी मस्तीने कोणाकोणाला सांगतो असं 10 लाख द्या 50 लाख द्या मुद्दाम सांगतो, पण मी कशाला सांगतो, त्या माणसाला फोडायचं असतं, मला माझ्यापासून वेगळं करायचं असतं त्याला. माझा तसा विषय आहे, 2 मिनिटं देता का मला? सांगा. माझी मिसेस एक्सपायर झाल्या 7 वर्ष झाली. वर्ष 1.5 वर्ष झाल्याच्या नंतर सगळी म्हणजे मुलाची वगैरे राहणीमान त्यांचं माझ्याविषयी असलेलं मत वगैरे या सगळ्या गोष्टी. ऐका ते नंतर सांगा. मला एक सांगा, मला तुम्ही बघताय मग तुम्ही असा विचार कसा काय करू शकलात की मी पैसे एवढे घेणार तुम्हाला, म्हणजे कॉल करून देणार कुठल्या मुलीशी? नाही मुलीशी नाही, हा मुलीचं हे नाही, ही विधवा किंवा घटस्फोटीत. मग तेच हो, पण विषय कसा त्याचा अर्थ वेगळा होतो ना. नाही अरे अर्थ प्लीज वेगळा काढू नका, आमच्या भावना लक्षात घ्या. अहो भावना सगळ्याच घेऊन येतात, सगळ्याच लोक घेऊन येतात भावना, ते तसलं मला करायचं नाहीये, कारण ते भावना वेगळ्या आहेत. ते मला तसलं नको, पैशाचा आमिष दाखवून मी नको ते धंदे नाही करणार. हे बघा, मी प्रामाणिकपणे आता पण काम केलं, मी बऱ्यापैकी काम केलं आणि मी चर्चेत आहे, कायम चर्चेत आहे. मी कधीच मी कोणाला म्हणजे चुकीचं काम केलं नाहीये कोणी सांगायचं. बरं मी काय म्हणतो, मी आता हे जे चॅनल चालू केलं आहे म्हणजे काही महिन्यापूर्वी, तर त्याच्यामध्ये मी डायरेक्ट संपर्क शो करतोय मुलांचे, ते कितपत योग्य आहे? आणि मुलींचे नंबर शो करत नाहीये. लेडीजने सांगितलं माझा नंबर शो करा, तर तुम्ही तिच्या परवानगीने करता. मी नाही करत आहे, तरी सुद्धा करत नाही मी. तरी देखील करत नाही. मी जॉईनिंग बटन लावतोय त्याला. ते काय असेल, मला जेवढं त्या मोबाईल मधलं ते टेक्निकल मधलं ना वगैरे नाही. मी त्याला जॉईनिंग बटन लावतो. जर कोणी नंबर शो करायला सांगितला तर त्याला मी जॉईनिंग बटन लावतो, कारण काय कुठे वादळ होऊ नये, कारण कोणाचं नुकसान माझ्यामुळे होऊ नये. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओवर सांगितलेलं आहे, मी कोणाची जबाबदारी घेत नाही, मी कोणाची खात्री देणार नाही. बरोबर. माझं कसं होतं, मी त्या 5-6 वर्षात खूप प्रयत्न केले, तर म्हणजे फोनवर सांगण्यासारखं नाही, म्हणून आपली प्रत्यक्ष म्हटलं तिकडे माझा दौरा असतो. नाही मी तसलं काही करत नाही, आणि मला भेटून फायदाच नाही ना साहेब. भेटून फायदाच नाही मग नको भेटा. मग जर तुम्ही बघताय मला तर तुमच्या लक्षात येईल ना. मी साहेब ऐका, मी साहेब ना, मी एक व्हिडिओ टाकतो ना, त्याचं ना मला एक पब्लिसिटी भेटते. सगळ्यात महत्त्वाचं, मी मार्केटमध्ये आहे कुठेतरी, मी माझं नाव खराब कधीच करणार नाही. काही लोकांना एकाने सांगितलंय तुम्ही पैसे कमवता, मी पैसे कमवतो. सामाजिक संदेश देत असतो, आणि जर मला पैसे कमवायचे तर मी कमवणार. फक्त विषय कसं, 2 नंबरचा पैसा नाही कमवत आहे मी. 2 नंबरचा प्रश्न देत नाही ना मला. तुम्ही माझं काम करा, तर मी स्वखुशीने तुम्हाला देणार, तर ते स्वखुशीने दिलेली की जबरदस्ती किंवा 2 नंबर असा विषयच नाही. पण मी तुमचं काम अगोदर करणारच कशावरून, हा विचार केलाच का तुम्ही? नाही केलंच तर. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही अगोदर किती पेमेंट देणार मला आधी सांगा मला. अगोदर नाही काम झालं, अगोदर नाही, ऐका, अगोदर नाही. त्या मुलीचं कॉन्टॅक्ट करून दिलं, त्या मुलीचं काय नुकसान झालं तर मी काय कोर्टात कुठे जाऊ, कुठल्या कोर्टात जाऊ? मग नाही त्या मुलीचं तुमच्या डोक्यावर लिहिलंय का माझ्या डोक्यावर लिहिलंय मूर्ख आहे म्हणून? असा जर विचार केला तर मग कुठल्या मुलीचं? अहो तुम्ही माझे नातेवाईक आहात, तुम्हाला ओळखणार मी.
मला ओळखा बघू. मला तुम्ही आता एवढे व्हिडिओ बघताय तुम्ही माझे, मला तुम्ही ओळखला नाही. मी नक्की काय करतोय, माझे संस्कार काय आहेत, किंवा मी जे लेखन करतो त्याच्यातून पण कळेल ना तुम्हाला. जर व्हिडिओ माझे बघताय, माझं आचार विचार जे काय आहेत ना, हां, ते तुम्ही बघू शकता ना त्याच्यामधून. तुम्ही नुसतेच व्हिडिओ बघून उपयोग नाही. हजारो विवाह मंडळ आहेत, तर आम्ही तुमच्याशी संपर्क का साधला तर बाबा कोकणातले आहेत, एकमेकाला कोकणी माणूस हा स्वाभिमानी आहे. कोकणातला आहे म्हणून काय असं कोणाला ऐरा करायला असं कॉन्टॅक्ट देतो? नाही कॉन्टॅक्ट तुमचा माझा काय संबंध नाही. तुमच्या 2 रुपयाचा माझा व्यवहार नाही. ते तसं नाही मग साहेब. तुम्ही नंतर देणार म्हणजे काय, ती पोरगी बरबाद जाणार तोपर्यंत, आणि मग देणार तुम्ही. तुम्ही त्या व्यक्ती तुमची गॅरंटी काय देणार तुम्ही? गॅरंटी म्हणजे काय, ती समजा समोर पार्टी असेल. तुम्ही आधी नक्की आहात कोण? कोण म्हणजे तुम्ही म्हणजे कुठल्या बेसिकवर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर मागवत होतात? तुमचं आणि माझं नातं काय, तुम्हाला मी ओळखणार कसं? तुमचा व्हिडिओ तुम्ही टाकलात ना. अहो, असे कितीतरी लोक मला ना पाकिस्तानमधून पण बघतायत. कळलं का? मला इतर देशांचं सांगत नाही मी, मला पाकिस्तानमधून पण लोक बघतायत. मी काय करू? पाकिस्तानवाले म्हणतात माझं लग्न करा असं पण सांगणारे आहेत. काय करूया? त्यांचं लग्न करूया? तसं नाही हो साहेब. तुम्ही व्हिडिओ टाकलात म्हणून आम्ही म्हटलं तुमची फी भरतो, आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर. तुम्ही म्हणणार की बाबा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर फी भरून घेत नाही मी जाहिरात घेतोय. तुम्ही लक्ष देत नाही माझ्या चॅनलवर. मी जाहिरात घेतोय. जाहिरात जी पेपरमध्ये देता तुम्ही ना, तशीच जाहिरात घेतोय. फक्त पेपरला रिपोर्ट नाही आहे, माझ्या जाहिरातला रिपोर्ट आहे, आणि माझी जाहिरात कायम चालते. आमची जाहिरात घेणार आणि तुम्ही पब्लिश करणार, आणि मग जी कोणती व्यक्ती असेल तिला गरज असेल तर ती स्वतः संपर्क करा. हा, मग हे तुम्हाला माहिती आहे. असं हे म्हणायचं म्हणजे तुमचा हे नाही. माझा तुमच्याशी काही संबंध नाही. माझा त्या मुलीशी संबंध काही नाही. तुम्हाला गरज असेल, आवडलं असेल आमची जाहिरात, तुम्हाला बऱ्यापैकी मुली बघणार, खूप बघणार. त्याच्यातलं ज्यांना पटतंय त्या लोक कॉल करणार तुम्हाला. सगळ्याच मुली नाही करणार तुम्हाला कॉल, आणि ते पण स्वतःच्या जबाबदारीने करणार, त्यांच्या जबाबदारीने. हां, तुमचं तुम्ही बघा. कारण मी काय करून देत नाही. त्याला धंदा त्याला म्हणतात, तो धंदा मी करत नाही. कुठे काम केलं होतं तुम्ही सिंधुदुर्गात? 2-4 ठिकाणी. तुमचं थांग पत्ता नाही, काय नाही. तुमचं घर तरी आहे का? मला 50,000 देणार म्हणताय. तुमचं घर तरी आहे का? अस्तित्व कुठे आहे तुमचं ते सांगा मला. अस्तित्व आमचं सिंधुदुर्गमध्ये. तुम्ही सांगता 2-4 ठिकाणी काम केलं, मग ते 2-4 ठिकाणी का करावं लागलं? एका ठिकाणी का केलं नाही? काम केली म्हणजे सरकार बदल्या झाल्या, सरकारी नोकर. आम्ही रिटायर्ड, मी क्लास 2 ऑफिसर आहे. काय? रिटायर्ड आहे मी, क्लास 2 ऑफिसर. क्लास 2? हा, मी क्लास 2 ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालो. आणि मला बाबा एक असं जर व्यवस्थित करून जीवनसाथी मिळाली असती तर चांगलं आहे. नाही करायचं मला. आता 50,000 पेन्शन आपल्या दोघांचं, आम्ही 50,000 तुम्हाला पेन्शन आहे. तुम्ही तुमच्या एन्जॉयसाठी तुम्ही पोरगी बघताय. पण विषय कसा आहे माहिती आहे, त्या पोरीला बरबाद झाली ती पोरगी ना कुठे, तर मी जेलमध्ये असणार हो. मी माझं सुरक्षा हे बघा, माझी सुरक्षा पण बघतोय, माझं नाव पण बदनाम होता म्हणे, आणि दुसरी गोष्ट माझ्यापासून दुसऱ्याला ठेच पोचता का म्हणे. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं आम्हाला कळलं. मी मार्केटमध्ये आहे साहेब, आणि मी ब्रँड आहे. कळलं का? मी माझ्या नावाला अजिबात बट्टा लावून घेणार नाही. भले नाही लग्न जमली तरी चालतील, मला काही फरक पडत नाही. दुसरं कोण ऐका, जगातली अर्धी लोकसंख्या कमी झाली, मी रडणार आहे का? मग का उलट चांगलं झालं की इतर लोकांना मोकळा श्वास भेटतोय ना. मग मी फक्त एवढंच सांगतोय की जे कोण म्हणजे माझ्यापासून जेवढा आनंद देता येईल तेवढं देणार मी, नाही असं नाही. पण मी उगाच दुसऱ्याचं लुबाडून मी देणार नाही. त्यांचं एखाद्याचं सुख लुबाडून मला ते भावणार नाही. ते मी ज्या उद्देशाने मी चॅनल खोललं आहे, मी ज्या उद्देशाने मी जनजागृती करतोय बघा, ज्या क्षेत्रात मी आहे त्या क्षेत्राचं मी नुकसान पण सांगतोय बघा. आता मी लग्न जमवतोय, आणि लग्न जमवताना काय धोके आहेत ना ते मी सांगतोय लोकांना. विचार करा, असं कोण सांगेल का? आपल्या याच्यावर नको, ते तुम्ही मालकी काय असेल ते बघा, असा तुमच्या चॅनलचा उद्देश आहे. बरोबर. तशीच मी वेबसाईट सुद्धा तशीच बनवली होती का, कारण कसं कोणाचं गरिबाचं होऊन जाईल ते मी पैसे घेत नव्हतो वेबसाईटवरती.
कोणाला तरी मदत होईल म्हणून या नात्याने मी केलं होतं, समजलं ना. पण विषय काय आला त्याच्यामध्ये 2-3 वेळा मला असे कॉल आले की कोणतरी चुकीची व्यक्ती मेसेज करते त्यांना. मग ते धंदे नको आहेत मला, तसले धंदे. मी प्रामाणिकपणे काम करतोय, मला प्रामाणिकपणे रिपोर्ट पण हवा आहे ना. मग लोकांसाठी चांगलं काम करतोय मी, मग मला चांगला रिपोर्ट पाहिजे. मी आता एक छोटंसं 1 मिनिट घेतो तुमचं. सांगा. असं सुरुवातीला मी प्रयत्न केले, ते आपल्या पेपरमध्ये वगैरे जाहिराती असतात ना, त्याच्या आधारे मी म्हणजे त्या व्यक्तीशी म्हणजे त्या या मंडळाशी संपर्क साधला. त्या व्यक्तीचा त्याने फोटो बायोडाटा पाठवला, आम्हाला पैसे भरायला लावले. पैसे भरल्याच्या नंतर त्याने आम्हाला त्यांचा मोबाईल नंबर दिला, व्हॉट्सअप नंबर वगैरे. बस मग ते व्हॉट्सअप नंबरच्या आधारे आम्ही त्यांना फोन केला. म्हणजे अशाच जवळजवळ 5 ते 6 जणींचे माझ्याकडे नंबर आहे. त्यांनी नकार दिला त्या क्षणी त्यांचा नंबर डिलीट करून टाकला. परत त्यांच्याशी संपर्क साधायचा नाही. तुम्हाला फायदाच नाही ना त्याचा, काय म्हणून डिलीट केला. माझे पैसे गेले, पण त्या व्यक्तीला, ती लेडीज आहे, त्या व्यक्तीला परत फोन करणं, मेसेज करणं करू शकत नाही. ते तुम्हाला उत्तरच देत नाही, तर कसं करणार तुम्ही? म्हणजे कसं, माझ्याकडे असे नंबर आहेत, तर मी कुठल्याही लेडीजला अमुक करणं, तमुक करणं, कुठले मेसेज पाठवणं असं जमणार नाही. आणि कायदा पण, आणि शेवटी आपण कायद्याचा पण विचार केला पाहिजे की उद्या आपण एखाद्या लेडीजला मेसेज केला, आपला नंबर जातो, ती पोलीस स्टेशनला पण केस करू शकते आपल्याविषयी. तुम्ही असं का करत नाही? तुमची माहिती द्या, माझं जे काय फी आहे ती द्या, जाहिरात फी. माझी फी म्हणजे ती फी नाही, 50,000 नाही, जाहिरात फी फक्त. फी द्या, मी त्याच्यावर तुमचा नंबर टाकतो, तुम्ही डायरेक्ट बघा ना काय ते. मी बाकी काही करू शकत नाही तुमच्यासाठी. 3,000. मी ते पण हल्ली वाढवले. कशासाठी वाढवले? कारण मला टपोरी लोक नको आहेत. कारण जे फालतू लोक पण घुसतील उद्या एन्जॉय करण्यासाठी. बघा, श्रीमंत लोक असतात आणि ते हौशी असतात, कलाकार, म्हणजे काय म्हणतात त्याला. तुम्ही साहेब एका मुलींच्या बाहेर टाकलेल्या, तुम्ही त्या पुरुषाला त्या नजरेतून बघताय असं नाही. एखादी बाईला त्या पुरुषाला फसवलं नाही पाहिजे, मग हा पण तुमचा उद्देश असतो. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. एका ठिकाणी अशी घटना घडली होती, तर तिथे बाई पॉल्टी होती तिथे, आणि ती मला बोलली, दादा तू असं काम करतोयस ना, सोशल काम करतोयस, तर मला घरातून छळत आहेत. तर म्हटलं ठीक आहे, ये म्हटलं जिल्हा मुख्यालयाला ये म्हणून सांगितलं. तिथे बघतो मी काय ते. आणि तिथे बोलवलं तिला. आली ती, अर्ज द्यायला सांगितलं, अर्ज देत नव्हती. मग नंतर दुसऱ्या दिवशी अर्ज घेऊन येते म्हणून सांगितलं. नंतर आली ती, नाही असं नाही. आणि मग तिला कसं तरी गोड बोलून अर्ज द्यायला सांगितला. नंतर माझ्या लक्षात आलं की तीच फॉल्टी आहे. कारण तोपर्यंत माझं त्या नवऱ्याशी पण कॉन्टॅक्ट झालं होतं, आणि मला कळलं की ती फॉल्टी आहे. आणि मग मी तिथली जे अधीक्षक मॅडम होती तिला मी सांगितलं सविस्तर स्टोरी. तर ती बोलली, नक्की तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत? म्हटलं मी बळीचा बकरा कोणालाच व्हायला देणार नाही. जिथे मी आहे तिथे नुकसान व्हायला देणार नाही कोणाचं. मला हे बघा, मी 2 रुपयाचं कोणाचं घेत नाही, काय नाही. जे काय आहे ते सरळ आहे, समजलं ना. ते कसं आहे माहिती आहे, ते आहे बघा. आणि कधी पण लक्षात घ्या, आता तुम्ही रिटायर झालात म्हटल्यानंतर माझ्यापेक्षा भरपूर मोठे आहात तुम्ही. मी अजून खूप लहान मुलगा आहे. मला अजून जग शिकायचं आहे. अजून मी अजून शिकतोय. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे आपल्याला आवडतं ते समोरच्याला आवडेल याची गॅरंटी आपण सांगू शकत नाही. मग एक विचार करा, मला एखादी वस्तू आवडली, तर त्या वस्तूला मी साजेसं आहे का हे बघितलं पाहिजे. मग आता 199 बटन हे कोणासाठी आहे? जे लोक खरंच त्यांना वाटतं का बाबा नाही असं शॉर्टकट मार्ग भेटतो, तर ते तिकडे जातात. पण विषय कसं, समोरून नकार आला की मग निराश होतात. मग इतर ठिकाणी घडतंय ते तोच प्रकार आहे तो. कारण फोन नंबर तर मिळेल तुम्हाला डायरेक्ट, पण फोन नंबर मिळून फायदा काय? कारण ती जी कोण व्यक्ती आहे ती तुमच्यासाठी नाहीच आहे ना. ती नकार दिल्यानंतर मग तुम्ही काय करणार? मग तुमचे पैसे फुकट गेले. मग त्यापेक्षा माझी सरळ जे काही जाहिरात फी आहे, जाहिरात फी फक्त 3,000 आहे, जास्तही नाही आहे. ते 199 असे किती घालणार तुम्ही? 199 एका महिन्याला भरला, दुसऱ्या महिन्याचं काय?
नाही नाही, प्रत्यक्ष भेटून तुम्हाला जर 3,000 दिले हं. तर मग जाहिरात वगैरे सोडता येईल ना. प्रत्यक्षात कशासाठी भेटणार आहात ते सांगा मला. प्रत्यक्षात म्हणजे कसं असं जरा अजून थोडंसं बाकीच्या काही कौटुंबिक अडचणी किंवा माझी अडचण आहे, माझी अडचण सांगू तुम्हाला. हा सांगा ना. हं? काय 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 फायदा आहे, काय सॉल्व करणार आहे तुम्ही? सॉल्व नाही, पैसे देणार, 5 मिनिटं बोलणार. कशासाठी बोलायचं, कशासाठी? तुमचं माझं काय रिलेशन नाही आहे. मी फक्त व्यवहार कुठे आहे माझा, तुमची जाहिरात घेतली, जाहिरात टाकली, विषय संपला. तुम्हाला जे पैसे द्यायचे ते कुठल्या अकाउंटला भरायचे? अहो साहेब, हे बघा, तुम्ही पेमेंट करणार नाही हे मला कळतं आहे, पण विषय कसा आहे माहिती आहे, मी तुम्हाला कोणत्या बेसिकवर सांगतो आहे, जगाला पण कळू द्या की मी काय करतो आहे, समजलं ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे की तो हे काय म्हणतो ते, एकमेकांना भेटून इतर चर्चा करून काहीच फायदा नाही. मी जाहिरात घेतल्यानंतर जाहिरात शो करतो, लगेच शो केला, विषय संपला आहे माझं पुढे नातं नाही आहे तुमच्याशी. काय नाही, बरोबर आहे. मला हे जे तुमचं लोक तुम्ही आता कसं कमी वयाचे आहात, तुम्हाला हे नेट बँकिंग किंवा तुमचं हे नेट चालवणं, मोबाईल चालवणं हे अगदी तुमच्या हातचा मळ आहे. आम्ही जुने लोक, आम्हाला साधा SMS करायचं म्हटलं ना तरी जरा विचारावं लागतं, कसा SMS करू किंवा कसं थोडंफार. आता असं तुमच्या मी हे बघा, मी जीपे किंवा फोनपे वरून पे घेतो किंवा ऑनलाईन पण तुम्ही पाठवलात तरी घेतो किंवा NFT केला तरी चालतं, असं काही इश्यू नाही आहे. कसंही पेमेंट पाठवा, फक्त एवढंच की ती तारीख लक्षात ठेवली पाहिजे. कुठली मला पेमेंट केला ती तारीख तुम्ही लक्षात ठेवायची आहे. म्हणून मी शक्यतो जीपे सांगतो, जीपे किंवा फोनपे. कारण जेणेकरून तुमच्याजवळ ती तारीख कायमस्वरूपी सेव राहील. हां, मग जेणेकरून काय, जेव्हा तुमचं काम होतं तेव्हा मला फक्त तारीख सांगायची, मग तो व्हिडिओ मी डिलीट करणार, असं माझं असं प्रोसिजर आहे. मग त्यासाठी मी जीपे किंवा फोनपे सांगतो. तुम्ही कसंही पेमेंट करू शकता, अकाउंटमध्ये माझ्याच येणार ना. हां, आणि जॉईनिंग बटन सांगतोय ना, ते जॉईनिंग बटन ते माझा काही संबंध नाही. तिथे कसं ते यूट्यूब मार्फत आहे ते. हां, ते यूट्यूब मार्फत आहे. हां, पण विषय कसं, यूट्यूब मार्फत जरी असलं, मी तिथे स्थळ अपलोड करत असतो, पण विषय कसा आहे की तिथे जरी असलं तर ते व्हायला पाहिजे हो. नाही झालं तर मग माझं नाव बदनाम करणार तुम्ही की बाबा 199 पे केलं आणि मग समोरून उत्तरच नाही, मला कोण मॅच होणारं कोणच नाही तिथे. तुम्ही हे बघत नाही की आतमध्ये कोण आहे का नाही ते. हां, तुम्ही फक्त डायरेक्ट पे करणार तिथे. मग त्याच्यामुळे माझं नाव बदनाम होणार ना विनाकारण. त्यापेक्षा कसं, मी जे 4 पैसे कमवतोय, मला झोप लागली पाहिजे, मी प्रामाणिकपणे कमवतोय आणि समोरच्या व्यक्तीला पण समाधान झालं पाहिजे. मग हाच माझा उद्देश आहे. साहेब, आता मी काय करतो, जरा एक सारासार विचार करतो. ऐका, मी कोणावर जबरदस्ती साहेब करत नाही. ज्याचा त्याचा प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. मी कोणाला सांगत नाही पेमेंट करा, तुम्हाला शक्य असेल तर करू शकता, ते तुमच्यासाठीच आहे. फक्त मी माझी फी घेणार जी काय असेल ती. मी आज 3,000 घेतो, उद्या 20,000 घेईन मी, काही हरकत नाही. हां, पण विषय कसा आहे, हे जे पैसे घेतोय ते प्रामाणिकपणे घेतोय. हां, मी कोणाला लुटत नाही किंवा काय फालतूगिरी करत नाही कुठली. मी जाहिरात घेतोय आणि जाहिरातचा माझा रेट हा आहे. आत्ता जाहिरातचा रेट हा आहे, उद्या जाहिरातचा रेट वाढणार आहे. जसं मी व्हायरल होणार, दिवसाला रेट लावू शकतो, मी दिवसाला सांगू शकतो दिवसाला एवढे पैसे लागणार. आज न्यूज चॅनलवाले बघा घेत आहेत, टी व्हीवाले घेत आहेत, सेकंदाचा हिशोब घेत आहेत. उद्या जर माझ्याजवळ करोडो अब्जावधी लोक जर मला बघतायत तर मी पण रेट लावणार, मी सेकंदाचा रेट लावणार. उद्या मी पण सांगणार की दिवसाला एवढे पैसे द्या, 1,00,000 रुपये दिवसाला द्या म्हणून सांगणार. कारण एका दिवसाचा तुम्हाला रिपोर्ट भेटणार. स्वभाव नाही, हे करणार मी, स्वभाव नाही. मला हे बघा, मला पैसा पाहिजे हो, पण तुम्हाला त्याचा रिपोर्ट पण पाहिजे ना. मग मला उगाच पैसा नको आहे. नाही तर हे बघा, नाही तर मी पेपरवाल्यांसारखं केलं असतं. आज बघा, पेपर कोण लग्नासाठी घेत नाही, पण अमोल गावडे लग्नासाठी आहे. अमोल गावड्याला कशाला ओळखतात, लग्न जमवणारा म्हणून ओळखतात, बरोबर. मग एक विचार करा, लग्नाची जाहिरात अमोल गावड्यांकडे द्यायची की पेपरला द्यायची. मग ते पेपरवाले दिवसाला जे 1,000 रुपये घेतात ते कोणत्या बेसिकवर घेतात, त्यांचा पेपर चालतोय का, हे महत्त्वाचं आहे. त्यांचा पेपर विकत घ्यावा लागणार, तेव्हा ती जाहिरात दिसणार. आणि जाहिरात दिसली तरी ती कुठल्या तरी कोपऱ्यात असणार आहे का, छोटीशी जाहिरात असणार. मग त्याची किंमत 1,000 रुपये आहे का, त्या जाहिरातची किंमत? तरी सुद्धा लोक बिचारे देतात, फसतात.
याला जबाबदार कोण आहे? हो गावडे साहेब. कधी विचार करत नाही लोक, पण मी विचार करतोय ना त्याचा. कारण आम्ही स्वतः पैसा घातलाय, लाखो रुपये पेपरला घातले, काय फायदा आहे? रिझल्ट काय आहे? काहीच रिझल्ट नाही. आणि आम्ही मात्र घेतले तर लोक बोंब मारणार की अमक्याने अमुक घेतले. मी प्रचंड पैसा घातलाय पेपरला, पण फायदा काही नाही. बरोबर. कळलं ना? आणि मी जे आता करतोय ना, हे लोकांचं कल्याण होण्यासाठी मी लाईफ टाईम जाहिरात घेतोय. एकच जाहिरात लाईफ टाईम, म्हणजे पैसे एकदाच पे करायचे. हे कशासाठी करतोय? माझे ग्राहक संतुष्ट असले पाहिजेत, हा माझा उद्देश आहे. आणि काम होईपर्यंत ती जाहिरात देत राहणार. हो, कायमस्वरूपी जाहिरात आहे. एकदाच लावतो, विषय संपलाय. डायरेक्ट ती दिसत राहणार, पुढे 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 चालत राहणार. हां. आणि त्याला टॅग पण लावतोय. पेपर कोण टॅग लावत नाही पेपरला. पेपर कोण सर्चिंग करून काढतं का? जाहिरात नाही काढत. अमुक बातमी सर्च केल्यानंतर पेपरमध्ये जाहिरात दिसते का? नाही दिसत. माझ्या याला टॅग आहेत, सर्चिंग करून पण शोधू शकतात लोक. चालेल सर, आपण मला भरपूर वेळ दिलात माझ्याशी. वेळ नाही, मी हे रेकॉर्डिंग करतोय कारण मला लोकांसाठी पाहिजे हे सगळं. बरं, आणि आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. चुकीचा विषय नाही, मला लोकांना मार्गदर्शन करायचं आहे. मला ग्राहकांचे अनुभव पण पाहिजेत. मला ग्राहक माझ्याविषयी काय बोलत आहेत किंवा मला कोणत्या नजरेने बघतात हे मला पाहिजे. आणि ह्यासाठी मी रेकॉर्डिंग करतोय का? कारण हे बघा, ही सिरीज मी नवीन बनवतोय आता. हे कशासाठी बनवतोय? नाही, पब्लिशचा विषय नाही, हे ऑनलाईन आहे, माझं पण आहे ना. मी हे बघा, मी जर वाईट आहे असं म्हटलात ना, तर मी बिंदास पब्लिश करणार. ऐका, जिथे मी चुकतोय ना तिथे मी माफी मागायला तयार असतो. आणि लाईव्ह मध्ये माफी मागू शकतो मी. लाईव्ह मध्ये हां, सगळ्यांची लाईव्ह जाहीर माफी मागू शकतो. व्हिडिओ करू शकतो. जमिनीला हात लावून नमस्कार करताना व्हिडिओ लावू शकतो मी. हां, मी तेवढा सक्षम आहे. कारण विषय का, जर चुकलोय तर मी चुकलो म्हणणार. सांगा. मी भेटत नाही साहेब. हे बघा, ऐका सांगतो तुम्हाला. ऐका, ऐका ते सांगतो. देशाचे पंतप्रधान येऊ देत, मुख्यमंत्री येऊ देत, नाहीतर राष्ट्रपती येऊ देत, मला फायदा काय नाही हो. ते त्यांचं काम करणार, मी माझं काम करणार आहे. त्यांच्या मागून फिरत राहू का? हे रेकॉर्डिंग होतंय. हां, हे रेकॉर्डिंग होतंय. हां, मला कोणीतरी उत्तर द्यायचं आहे याच्यामध्ये. मी कोण, देशाचे मुख्य माणूस कोण आला ना, जरी कुठे लेक्चर द्यायला, तो लेक्चर काय देणार? हे त्यांचं लेक्चर ते करणार काम. ते माझ्यासाठी जे करायचं आहे त्यांना ना, ते पण करणार ते. हां, त्यासाठी मी त्यांच्या मागून फिरणं हे योग्य नाही आहे. त्यांना ते त्यांचं काम करू द्या. जर अमोल गावडे तिथे गेला बिचारा, तर विषय काय होणार? तो बिचारा 2 शब्द कमी बोलणार. तो म्हणणार का, अरे बापरे, हा काहीतरी चुका काढणार. बरोबर ना? मग त्यांचं काम होऊ देत ना, त्यांचं काम चांगलं होईल तिथे. मग मी त्यांना भेटून काय फायदा आहे? कळलं ना? हां, म्हणजे हे मी कशासाठी बोललोय की जर कोणाला माझं हे बोलणं खटकत असेल तर लिगली कमेंट द्या वरती. आणि मग आणि त्या व्यक्तीने मला फोन नंबर पण द्यायचा. मी त्याचं पूर्ण चर्चासत्र मी पुढच्या व्हिडिओत सांगेन मी. कारण काय, ज्याला कोणाला कमेंट द्यायची त्याने आपला फोन नंबर द्यायचा. मी त्याला कॉल करून मी त्या रेकॉर्डिंगला घेईल. कारण काय, कळू देत मी नक्की मी चुकीचं आहे की चांगलं आहे हे लोकांना कळू देत. ठीक आहे. गाई नाही मी. हे बघा, मी मेहरबानी करत नाही कोणावर, किंवा तुम्ही पण करू नका. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, लक्ष द्या. मी जे काम करतोय ते तुम्हाला कसं वाटतंय ते मला प्रत्येकाने कळवायचं आहे. तुमचे फोन नंबर मला शेअर करा. मी तुमच्याशी बोलू शकतो रेकॉर्डिंगमध्ये. कारण मला वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात मला, वेगवेगळे म्हणजे ऑफर देत आहेत मला, म्हणजे ज्या चुकीच्या पण असू शकतील ऑफर, अशा ऑफर येतात मला. तर हे कितपत योग्य आहे आणि का मी ते केलं पाहिजे का, किंवा मी चुकतोय का कुठे, हे तुम्ही सांगू शकता मला. आणि मी माझं ही सिरीज कायम चालू ठेवणार आहे. मी ग्राहकांचा अनुभव किंवा ग्राहकांची माझ्याविषयी मतं जी काय आहेत ही सिरीज मी कायम चालू ठेवणार आहे. कारण लोकांना पण कळू देत मी नक्की काय करतोय, मी कोणत्या क्षेत्रात, मी सामाजिक काम करतोय म्हणून सांगतोय, तर सामाजिक करतोय का खरोखर हे लोकांना कळायला पाहिजे. मी भरपूर संघर्ष करत असतो ह्या क्षेत्रासाठी. बऱ्यापैकी मला बरा वाईट अनुभव येत असतो, आणि तो अनुभव या मालिकेमधून दिसेल तुम्हाला. यासाठी ही मालिका नुकतीच चालू केली. जास्तीत जास्त ग्राहकांनी माझ्याशी संपर्क साधून या मालिकेमध्ये भाग घ्या, जेणेकरून कसं मला पण काही कळू द्या. मी अजून शिकतोय. मी अजून छोटा बालक आहे. मी अजून कोण पंडित असं झालो नाही आहे.
आणि कोणच असं म्हणजे शिकून पूर्ण होत नसतं. तर त्याच्यामुळे कसं आहे की मला पण अजून चांगलं बनायचं आहे. जेवढं लोकांसाठी जेवढं चांगलं बनता येईल तेवढं चांगलं बनण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, तुमच्या कृपेने सगळं घडतं आहे. तर कृपया तुम्ही मला सपोर्ट करा. धन्यवाद.